पवित्र सेनाधीश प्रभू, तुझ्या पवित्र सानिध्याच्या द्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, तुझ्या पवित्र कृपेच्या द्वारे आज तू आमच्याशी बोलावस. आणि परमेश्वर बाप्पा, तुझं वचन तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे आमच्यापर्यंत तू घेऊन यावंस ही विनंती करतो. त्याच्यामध्ये असणारी सर्व अडचण, सगळी बंधनं तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे दूर कर. सर्व अशक्तपणा तू दूर कर. आणि प्रभू, तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तुझं वचन आमच्यापर्यंत तू घेऊन ये. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या कृपेत, दयेत, सामर्थ्यामध्ये चालव. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक प्रभू, याच्याच प्रिय गोड नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. मागच्या रविवारी आपण पेंटेकॉस्ट संडे साजरा केला. आणि पेंटेकॉस्ट डे जेव्हा आम्ही साजरा केला, आज जो दिवस आहे, आज आम्ही साजरा करत आहोत आज आम्ही साजरा करत आहोत त्रैक्याचा रविवार, ट्रिनिटी संडे. काय साजरा करत आहोत? त्रैक्याचा रविवार किंवा ट्रिनिटी संडे. आणि मग हा जो त्रैक्याचा रविवार आम्ही साजरा करत आहे, निश्चितच आम्ही त्रैक्याबद्दल समजून घेणं बस बाळा आम्ही जेव्हा त्रैक्याचा रविवार साजरा करत आहोत, तेव्हा त्रैक्याबद्दल समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्रैक्य तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहीत असणारा हा शब्द. त्रैक्य या शब्दाचा अर्थ काय हो? त्रैक्य म्हणजे काय? त्रैक्य या शब्दाचा अर्थ सांगा लवकर. मराठी शब्दाचा अर्थ काय होऊ शकतोय? नाही, त्रैक्य या शब्दाचा अर्थ त्रैक्य सांगा लवकर सांगा. त्रैक्य म्हणजे तिन्ही मध्ये ऐक्य. त्रैक्य म्हणजे तिन्ही मध्ये ऐक्य. आमचा परमेश्वर किती आहे? किती आहे? एकच परमेश्वर आहे आमचा. किती जणांना असं वाटतं की आमचा परमेश्वर एकच आहे? पिता मान्य करतो आम्ही, पुत्र मान्य करतो आम्ही, पवित्र आत्मा मान्य करतो आम्ही. पिता देव आहे, पुत्र देव आहे, पवित्र आत्मा किती झाले? किती झाले? मग तीन आहेत का एक आहे? कसा 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 बरोबर आहे, पण ते तीन एक कसे? असंच काय संबंध शिष्यांचा झाला होता. आणि फिलिप येशू ख्रिस्ताच्या जवळ आला आणि त्याला म्हणतो, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरेसं आहे. काय म्हणतात तो? आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरेसं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, फिलिप आम्ही इतका काळ तुमच्या बरोबर असतो, तू असं मला ओळखलं नाहीस? ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असं तू कसे म्हणतोस? तो म्हणतो, मी व पिता एक आहे. ज्याने मला पाहिलं त्याने
त्याला पाहिलं, हे येशू ख्रिस्त म्हणत आहे आणि त्याचा अर्थ आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते थोडस शिष्यांना पचण्यास जड आहे. लहानपणी टीव्हीवरती मालिका येत होती शक्तिमान. माझ्या लहानपणी बऱ्याच लोकांना माहिती असेल, आजच्या मुलांना कदाचित माहित नाही. परंतु त्याच्यामध्ये शक्तिमानची 2 रूप असायची. एक होतं शक्तिमान आणि दुसरं होतं गंगाधर. आणि मग बरेचदा आता व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती जोक पण येतात, गंगाधर ही शक्तिमान. तर ही 2 रूप एकाच व्यक्तीची होती आणि तो काय करत होता, 2 वेगवेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये जगण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग तिथं जी त्या मालिकेची हिरोईन आहे ती गंगाधरला विचारत असते की शक्तिमान कुठं आहे, तर तो म्हणायचा मीच आहे शक्तिमान. सांगण्याचा मुद्दा असा की जसं त्या एका व्यक्तीनं ती 2 रूप घेतलेलं होतं आणि त्या दोन्हीचा अर्थ तो एकटाच होता, तसं काहीस परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता हे कसं, कशा रीतीनं हे जर समजून घ्यायचं आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला जागा राहावं लागेल. दुसरी गोष्ट तुमच्याजवळ बायबल पाहिजे, तुम्हाला पटपट रेफरन्स काढता आले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं जाणून घेत असताना तुम्हाला परमेश्वराला जाणण्याची इच्छा पण पाहिजे. जर तयार असाल तर आपण शिकूया, नाहीतर मी 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा संदेश देईन, आपण प्रार्थना करू, घरी जाऊया. काय करायचंय, शिकायचं आहे का फक्त संदेश ऐकून घरी जायचंय, तुम्ही सांगा. किती जणांना शिकायचं आहे? सगळ्यांना देवाची स्तुती. चला मग आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परमेश्वराचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वामध्ये असणारे त्याचे विविध पैलू. कारण परमेश्वराचं त्रैक्य समजत असताना मुळात परमेश्वराचं अस्तित्व समजणं गरजेचं आहे. कारण जर ते अस्तित्व आम्ही समजूनच घेतलं नाही तर आम्हाला कदाचित त्रैक्य समजणारच नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संभ्रम आहे, तुमच्या आणि माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंका आहे. कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे बघत असताना आम्हाला आमच्या मानवी कल्पनेप्रमाणे आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काय होत आहे, थोडासा संभ्रम वाटत आहे. बघा, जुन्या करारामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया. पहिला अध्याय, पहिलं वचन काय सांगतं? उत्पत्ती पहिला अध्याय, पहिलं वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आता 26व वचन वाचा बघू. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवते. काय म्हटलेलं आहे? पहिल्या वर्षात काय म्हटलेलं आहे? प्रारंभी देवाने. इथं जो देव शब्द आहे तो एक वचनी आहे ना. 26व्या वचनामध्ये जो देव शब्द आहे तो कसा आहे? एक वचन आहे का अनेक वचन आहे? वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा. माझ्या प्रतिरूपाचं म्हटलं का? आपल्या म्हटलं ना. एक वचन आहे का अनेक वचन आहे? हिब्रू भाषा संस्कृत भाषेसारखी आहे, त्याच्यामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन आहे. संस्कृत शिकलोय कोण? एक वचन,
द्विवचन आणि बहुवचन. एक वचन म्हणजे एक व्यक्ती, द्विवचन म्हणजे आणि बहुवचन म्हणजे दोन पेक्षा जास्त. तसंच हिब्रू भाषेत पण आहे, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. इथं हा जो शब्द आहे आपल्या, तो द्विवचनी नाही, बहुवचनी आहे. किती वचनी? बहुवचनी, म्हणजे दोन पेक्षा जास्त लोकांकरता उपयोगात आणलेला शब्द. परमेश्वर काय म्हणत आहे? आपल्या सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा, म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून देवाच्या प्रतिरूपात निर्माण केला गेलेला मनुष्य कसा होता? नर व नारी. समजतंय? देवाच्या प्रतिरूपात निर्माण केला गेलेला मनुष्य कसा होता? नर व नारी. कारण परमेश्वराचं जे अस्तित्व आहे ते कॉम्प्लेक्स, ज्याला आपण म्हणतो की गुंतागुंतीच आहे. ठीक आहे, आणखी आता पुढे येऊया आपण. उत्पत्ती 16 अध्याय 7 वचन. रानात शिवच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. आता काय झालंय? अब्रामाला मूल होत होतं म्हणून साराईने काय केलं? आपली मिस्री दासीची हागार होती, ती अब्रामाला बायको करून दिली. आणि मग जेव्हा ती गरोदर झाली तेव्हा सारा तिचा छळ करू लागली. आणि म्हणून हागार काय झाली? आपल्या धनिनीपासून ते सारेपासून पळून चालली होती. आणि पळून जाताना ती कुणाला आढळली? कुणाला आढळली? जागे आहे का सगळेजण? जागे आहे का? कुणाला सापडली? परमेश्वराचा दूत तिला काय म्हणतो? 8वं वचन. तो म्हणाला, हे सारा याच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी बहीण साराईच्या पासून मी पळून जात आहे. 9वं वचन. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तो आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. 10वं वचन. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवी, एवढी की तिची गंती करता येणार नाही. पुढं. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इस्राएल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे सगळं तिच्याशी कोण बोलत आहे? परमेश्वराच्या दूताला कुणाला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे का? परमेश्वराच्या दूताला कोणाला अधिकार देण्याचा, आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे का? आहे का? परमेश्वराच्या दूताला कुणाला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे का? आशीर्वाद राहू दे, परमेश्वराच्या दूताला दुसऱ्यांच्या चुका देखील दाखवण्याचा अधिकार नाही. कुठं दिसतं आम्हाला? या यहुदाचं पत्र. यहुदाचं पत्र मिळालं का? मिळालं नाही मिळालं? नवीन करारामध्ये एकच अध्याय आहे, त्याच्यामध्ये मिळालं 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 मिळालं. नववचन. आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने शैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावं एवढेच तो म्हणाला. मोशेच्या शरीरासंबंधाने वाद चालला होता, तेव्हा आद्य देवदूत मिखाएल जो सगळ्यात पहिल्यांदा तयार केलेला जो होता, तो देवदूत सैतानाशी भांडतोय. आणि भांडताना काय म्हणत आहे? बाबा तू धजावला नाही, सैतानाला दोष द्यायला तो काय म्हणतोय? प्रभू तुला धमकावो. अधिकार कोणाचा सांगत आहे तो? परमेश्वराचा. तो म्हणतो मी तुला धमकावतो म्हणतोय का? तिथे काय म्हटलेलं आहे? आद्य देवदूत.
उत्पत्ती 16 मध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा दूत. देवदूत हा शब्द तिथं नाही आहे. देवदूत हा शब्द तिथं आहे का? उत्पत्तीमध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा दूत. समजतंय? कंटाळा येतोय? नाही ना? ठीक आहे. मग बघा इथं काय झालेलं आहे? परमेश्वराचा दूत आणि देवदूत याच्यामध्ये फरक आहे. देवदूतांना आशीर्वाद द्यायचा अधिकार आहे का? नाही. आणि इथं तो असं पण नाही म्हणत आहे की परमेश्वर तुला आशीर्वाद देत आहे, परमेश्वर तुझी संतती आशीर्वादित करत आहे. तो काय म्हणतो? तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. कोण आहे हा बाबा? परमेश्वराच्या अधिकारामध्ये घुसखोरी करत आहे. आणि असं पण म्हणत नाही की तुझी संतती परमेश्वर वाढवलंच वाढवीन. तो म्हणतो तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. आणि पुढे तो काय म्हणतोय? इतकी की तिची गणती करता येणार नाही. हा कोणाचा आशीर्वाद होता? अब्राहामाचा आशीर्वाद होता. तुझी संतती मी वाळूच्या कणा इतकी आणि आकाशातील प्राण्या इतकी करेन, गणती करता येणार नाही. आणि तोच आशीर्वाद इथं हा कुणीतरी परमेश्वराचा दूत हागारीला पण देत आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्याबद्दल परमेश्वर त्याला शिक्षाही देत नाही आहे. पुढे तो आणखी म्हणतो तू गर्भवती आहेस, तुला मुलगाच होईल आणि त्याचं नाव तू इश्माईल ठेव. आता पुढं त्याच्या पुढची गंमत. पुढचं वचन वाचा, 13वं वचन. तिच्याशी बोलणारा परमेश्वराचे नाव तिने आता इस्रोई तू पाहणारा देव असे ठेवले. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचं नाव तिनं आत्ता एल रोई, तू पाहणारा देव असं ठेव. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत म्हटलंय का? मग काय म्हटलेलं आहे? परमेश्वर म्हटलेलं. आता तुम्हाला असं वाटतंय का की ज्यांनी पवित्र शास्त्र लिहिलं ते नजर चुकील असं काय घेऊ शकतात? परमेश्वराच्या दूताला परमेश्वर म्हणू शकतात? कारण ते लोक इतक्या गंभीर्यानं पवित्र शास्त्र लिहायचे की परमेश्वर हे नाव जरी आलं लिहायचं म्हणून तरी ते 3 दिवस उपवास आणि प्रार्थनेमध्ये असायचे. आणि मग 3 दिवसानंतर ते नाव लिहायचे, कारण त्यांना माहित होते की ते नाव काय आहे? पवित्र आहे. इतकं परमेश्वराला गौरवाने भिणारे लोक असं वाटतंय का की चूक करतील, परमेश्वराच्या दूताविषयी परमेश्वर असं म्हणतील? असं म्हणायला पाहिजे होतं ना, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराच्या दूताचं नाव तिनं आत्ता रोई असं म्हटलं. असं म्हणायला पाहिजे होतं है ना, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराच्या दूताचं नाव. पण ते काय म्हणत आहे? तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचं नाव. आता हा कोण आहे जो परमेश्वराच्या अधिकारामध्ये घुसखोरी करत आहे? आणि विशेष म्हणजे त्याचा आशीर्वाद सांगू राहिला. परमेश्वराने तो खोडून काढलेला नाही आहे. थोडस कन्फ्युजन वाटलं. चला या पुढे या. निर्गम 3रा अध्याय 2रं वचन. आता मोशेचं पाचारण आहे. मोशे आपल्या सासऱ्याची मेंढर जी आहे तो परमेश्वराचा डोंगर होरे तिथं घेऊन गेलेला चारायला. आणि तिथं चारायला गेलेला असताना काय झालं बघूया. निर्गम 3रा अध्याय 2रं वचन वाचा लवकर. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नीद्वारे त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. कोणी दर्शन दिलं? बायबलमध्ये वाचा. कोणी दर्शन दिलं? परमेश्वराच्या दूताने. 4थं वचन वाचा. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? 5वं वचन. देव त्यास म्हणाला, तिकडे जवळ
आता कोण बोलत आहे? देव बोलत आहे. दर्शन कुणी दिलं? दर्शन कुणी दिलं? काय लिहिलं तिथं? परमेश्वराच्या दूतानं झुडपातून मोशेला. पण काय दर्शन कुणी दिलं? परमेश्वराच्या. आता मोशेशी कोण बोलत आहे? हा कोण आहे घुसखोर, जो परमेश्वराच्या अधिकारामध्ये घुसखोरी करत आहे आणि परमेश्वराच्या वतीनं बोलत आहे, आणि तरी देखील परमेश्वर त्याला कुठल्याही प्रकारे अटकाव करत नाही. देवाचं वचन सांगतं, मी परमेश्वर हे माझं नाव आहे आणि मी माझं गौरव मूर्तीला इतर कोणालाही घेऊ देणार नाही. मग हा कोण आहे ज्याच्याबद्दल लिहिताना सरळ म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा दूत, आणि परत म्हटलेलं आहे देव. पुढं अजून बघायचंय. या शास्त्रे मिळालं, शास्त्राचं पुस्तक. गिदोन दिसला का? गिदोन 6वा अध्याय. शास्त्रे 6वा अध्याय. बायबल आहे का? कंटाळले का? काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय? शिकायचं आहे? सगळ्याच्या मला आणल्यानंतर आपण पुढे जाऊ. चला, शास्त्रे 6वा अध्याय. अकरावं वचन. मग परमेश्वराचा दूत आपला येथे येऊन योआश अभियंत्री याच्या इला वृक्षाखाली बसला. त्या प्रसंगी त्याचा पुत्र गिदोन मिद्यानापासून बचाव व्हावा म्हणून द्राक्ष कुंडात गव्हाची मळणी करीत होता. बर, कोण आलं तिथं? कोण आलं? परमेश्वराचा. परमेश्वर स्वतः आहे का? बर, आता गिदोन त्याच्याशी बोलतो 13व्या वचनामध्ये. तो म्हणतो, महाराज परमेश्वर आमच्यावर असं का, आमच्यावर आहे त्याने सर्व आमच्यावर का आलं? परमेश्वराला विसरातून बाहेर नाही काढलं. मग आता त्याच्या कृत्याविषयी आमची वाघवडीला सांगत आहे ती कोण आहे? परमेश्वरात आम्हाला टाकून ते विद्यानांच्या हाती दिलं आहे, असं कोण बोलतोय? गिदोन. कुणाशी बोलत आहे? कोण आलं होतं? परमेश्वराचा. गिदोन हे कुणाशी बोलत आहे? परमेश्वराच्या. आता उत्तर कोण देते बघा, 14वं वचन. जेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडू, मी तुला पाठविले आहे ना. कोण बोलत आहे? तिथून पुढे सगळं कोण बोलत आहे त्याच्याबरोबर? परमेश्वर बोलत आहे. 20वं वचन वाचा. जेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस व बेखमर भाकरी ठेवून त्या खडकावर ठेव, त्यावर जसा होत त्याप्रमाणे त्याने केले. पुढं मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हाताच्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमर भाकरीला स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व त्या बेखमर भाकरी भस्म केल्या. यानंतर परमेश्वराचा दूत त्यांच्या पुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले. तेव्हा तो म्हणाला, हाय हाय हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिवू नको, तू मरावयाचा नाहीस. मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम, क्षेमदाता परमेश्वर असे ठेविले. बघा, त्याने देवाचा दूत पाहिला, परमेश्वर त्याच्याशी बोलला, त्याने देवाच्या दूताचं अर्पण दिलं, देवाचा दूत अंतर्धान झाला. परमेश्वर त्याला म्हणतो, तुझं कल्याण हो, क्षेम असो. आणि म्हणून तो नाव काय देतो? यावे शालोम, क्षेमदाता परमेश्वर. हे कुणाचं नाव आहे? परमेश्वराचं नाव आहे. आलो कोण होतं? समजते काय चाललंय का? नाही कळलं अजून काय चाललंय?
याचा अर्थ हा जो कोणी आहे तो परमेश्वराचा वतीनं बोलत आहे, परंतु तो परमेश्वराच्या अधिकारामध्ये समान आहे, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये समान आहे आणि परमेश्वर त्याला आपल्या अधिकारामध्ये येऊ देत आहे. परमेश्वर त्याला अटकाव करत नाही आहे. म्हणजेच तो परमेश्वर नाही पण परमेश्वर आहे. तो परमेश्वराच्या अधिकारामध्ये आहे, परंतु तो परमेश्वरापासून वेगळा आहे. हे कुठं आपण बघत आहोत? सगळं जुन्या करारात बघत आहोत. कुठं बघत आहोत? जुन्या करारामध्ये किती देव मानत होते? हे इस्रायल श्रवण कर, तुझा देव परमेश्वर हा अनन्य एकमेव देव आहे. परंतु तोच एकमेव देव जेव्हा इस्रायलाच्या समोर येत आहे तेव्हा मात्र त्या परमेश्वराचं जे प्रकटीकरण आहे ते मात्र गोंधळून टाकणार असं आहे. आणि म्हणून इब्री लोकांच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, प्रारंभी देव अंशांशाने प्रकाराने इस्रायल लोकांशी बोला. म्हणजेच हा परमेश्वर जो तुम्ही मी उपासना करत आहोत तो परमेश्वर आणि त्याचं अस्तित्व हे गुंतागुंतीच आहे. कसं आहे? कसं आहे त्याचं अस्तित्व? तो एकाच वेळी दूत म्हणून देखील आहे आणि परमेश्वर म्हणून देखील आहे. तो एकाच वेळी यावे शालोम म्हणून पण आहे आणि यावे म्हणून पण आहे. तो एकाच वेळी आत्ता एल रोई पण आहे आणि यावे पण आहे. तो एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आहे आणि ते जे असणारी त्याची उपस्थिती आहे ती उपस्थिती परमेश्वरापासून वेगळी आहे, पण परमेश्वराच्या अधिकारामध्ये, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये, परमेश्वराच्या सर्व अस्तित्वामध्ये तिचं अस्तित्व तितकंच ताकदवान आहे. जुन्या कराराचे जे अभ्यासक आहे ते आम्हाला असं शिकवतात आणि आम्हाला सांगतात की जुन्या करारामध्ये जिथे जिथे परमेश्वराचा दूत हा शब्द वापरलेला आहे समजून घ्या ते प्रवेश ख्रिस्ताबद्दल आहे. ते कोणाबद्दल आहे? प्रवेश ख्रिस्ताबद्दल आहे. म्हणजेच परमेश्वराचं अस्तित्व कुणाच्याद्वारे दाखवलं जात होतं? परमेश्वराच्या दूताच्या द्वारे. आणि हा परमेश्वराचा दूत म्हणजेच अघोषित ख्रिस्त, लपवला गेलेला ख्रिस्त. आणि अशा अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. मी आता शिकवत बसत नाही कारण त्याला 2 ते 3 तास जातील, प्रश्न तो नाही आहे, पण फक्त तुम्हाला मी एक झलक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये आणि परमेश्वराच्या अधिकारामध्ये असणारा असा कोणीतरी आहे जो परमेश्वरापासून वेगळा परंतु परमेश्वरच आहे. ज्याच्याबद्दल बोलताना परमेश्वर स्वतः त्याच्याबरोबर काय होत आहे? एकरूप होत आहे. परमेश्वराचं दूत देखील म्हटलं जात आहे आणि त्यालाच परमेश्वर देखील म्हटलं जात आहे. परमेश्वराचं दूत परमेश्वर, परमेश्वराचं दूत परमेश्वर, इंटरचेंजेबल, एकमेकांच्या पूरक असे ते आहेत. एकमेकांच्या ऐवजी ते उपयोगात येत आहेत त्याची नावं लिहित असताना. म्हणजेच ते एकमेकांपासून वेगळे परंतु एकच आहे. समजतं? इथपर्यंत लक्षात आलं? आलं का? खरंच लक्षात आलं का? समजतंय का? आता मला सांगा, ही संपूर्ण पृथ्वी निर्माण केली ती कुणी केली? उत्पत्ती पहिला अध्याय काय सांगतं? प्रारंभी देवाने योहान शुभवर्तमान पहिला अध्याय मिळाला का? योहान शुभवर्तमान पहिला अध्याय सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. प्रारंभी शब्द होता, शब्द
म्हणजे वेगळे वेगळे काही काय शब्द देवासह होतात, म्हणजे देवा बरोबर शब्द वेगवेगळे आहे पण देव आहे, आणि अस्तित्व त्यांचं कसं आहे, एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. कसं आहे समजते? आता काय म्हटलेलं आहे, तोच प्रारंभी देवासह सर्व काही, आणि जे काही झाले ते त्याच्यापासून. हे कुणाबद्दल बोललं जात आहे, शब्द कुणाबद्दल बोललं जात आहे, देवाचा शब्द कोण, येशू ख्रिस्त. बरोबर आहे? म्हणजे संपूर्ण सृष्टी कोणी निर्माण केली, शब्दानं. शब्द म्हणजे कोण आहे, कोण आहे शब्द, कोण आहे, मग पृथ्वी कोणी निर्माण केली, उत्पत्ती पहिला ते पहिलं वचन काय सांगतं, याचा अर्थ येशू ख्रिस्त कोण आहे, देवापेक्षा वेगळा परंतु तो देव आहे. समजतंय? नाही समजत आहे? समजलं का? हे परमेश्वराचं अस्तित्वच तुम्हाला आणि मला जसं माहित आहे तसं नाही आहे. कांदा माहिती आहे, कांदा कापलाय कधी, कांदा कापला तर आतमध्ये एक असतो का अनेक असतं, कांद्याचं वरची साल काढा आणि कांदा कापा, आणि कांदा कापल्यानंतर आतमध्ये थर असतात. बरोबर आहे? प्रत्येक थर वेगळा करता येऊ शकतो पण ते सगळे थर मिळून काय बनतं, एक कांदा. बरोबर आहे? तसंच काहीतरी परमेश्वराचं अस्तित्व आहे जे तुम्हाला आणि मला समजत नाही. समजून घ्या का, कारण पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये परमेश्वराचं अस्तित्व कुठंच तुम्हाला समजणार नाहीये. परमेश्वराला प्रत्यक्ष कोणी बघितलं, पाठमोर. एवढं तरी बायबलचं ज्ञान आम्हाला पाहिजे. परमेश्वराला पाठमोर कुणी बघितलं, कुणी, कुणी बघितलं, मोशेने बघितलं आहे ना. पाठमोर परमेश्वर म्हणतो की माझं सामर्थ्य आणि माझं सर्व जे काही गौरव आहे ते तुला बघवणार नाही, तू मरून जाशील. आणि म्हणून एकटा मोशे आहे ज्यानं परमेश्वराचं दर्शन घेतलं. बरोबर आहे? मग जे इतर सगळे सेवक संदेश ज्याला परमेश्वराचं दर्शन झालं त्यांनी कुणाचं दर्शन घेतलं आणि ते कसे जिवंत राहिले. परमेश्वर अब्रामाशी बोलला, करार केला. मोशेला परमेश्वर काय म्हणतोय, तुम्हाला बघू शकणार नाहीस, तू मला, कारण मला कोणीच मनुष्य बघू शकत नाही, मला बघितलं की मनुष्य मरून जाणार आहे. पण अब्रामाबरोबर तर परमेश्वर बोलला, परमेश्वरानं करार केला. बरोबर आहे? परमेश्वर अब्रामाबरोबर बोलत होता, मान्य आहे का? आता हे संपलं, कपॅसिटी संपली विचार करा. आता झाले टेक्नॉलॉजी. मला सांगा, अब्रामा बरोबर परमेश्वर बोलत होता का? परमेश्वरानं अब्रामाला दर्शन दिलं होतं का? त्याच्या घरी जेवला परमेश्वर, माहित आहे ना? मग तेव्हा अब्रामानं कोणाला बघितलं? अब्राम का मेला? परमेश्वर अब्रामाच्या घरी जेवला हे तर मान्य आहे. 3 लोक आले होते, अब्राम त्यांच्या पुढे गेला, पाया पडला आणि पाया पडून म्हणाला, कृपया आपण माझ्या घरी यावं आणि जेवण करावं. आणि मग तिथंच त्याला काय समजलं होतं, परमेश्वर सदोम आणि गमोरा यांचा नाश करणार आहे. आणि तिथं अब्राम कुणासमोर मध्यस्थी करत आहे, 5च आढळले तर, 50च आढळले तर, 45च आढळले तर, ते कुणाशी मध्यस्थी करत आहे अब्राम? परमेश्वराशी मध्यस्थी करत आहे ना. मग अब्राम का मेला नाही परमेश्वराला बघून?
हा? काय झालं? काम देवाच्या वचनाप्रमाणे चालू. मग मोक्ष चालत नव्हता का? मोक्ष महत्वाचं वर्ष आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे दर्शन परमेश्वराचं लोकांना होत होतं ते त्याच्या अस्तित्वाच्या भागाचं दर्शन होत होतं, प्रत्यक्ष परमेश्वराचं नव्हे. आणि ते जे सगळे अस्तित्व आहे ते देखील तितकेच सामर्थ्यशाली होते आशीर्वाद देण्यासाठी, सामर्थ्याचे कृत्य करण्यासाठी आणि वेगवेगळ्या देवाच्या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी. ते स्वतः परमेश्वरच होते. समजते? परमेश्वराचं अस्तित्व हे पहिल्यापासून कसं आहे? गुंतागुंतीचं आहे. आणि म्हणून जे त्रैक्य तुम्ही बघण्याचा प्रयत्न करता, आम्ही का गुंतून जातो? आम्हाला वाटतं की परमेश्वर एक आहे म्हणजे तसंच एक आहे. तसं नाही. तुमच्या माझ्यासारखं तो एक नाही आहे. त्याचं एक असणंच गुंतागुंतीचं आहे. आणि हे जुन्या काळात अनेक वेळा त्याला सांगितलेलं आहे. जो अब्रामाकडे आलेला होता तो परमेश्वर देवच आहे, परंतु देवापासून वेगळा, परंतु देवाच्या सामर्थ्यामध्ये असणार. यातूनची वर्तमान चौथा अध्याय काय सांगतं? देव आत्मा आहे. देव कसा आहे? आत्मा आहे. बरोबर आहे? मग देव जर आत्मा आहे तर कोण? शरीर रूपानं आलेला तो कोण? समजतंय? नाही समजत आहे? नाही समजणार आहे. आमच्या बायबल कॉलेजमध्ये पूर्ण 2 आठवड्या मी याच्यावर घालवले. 2 आठवड्याचं सगळं सार तुम्हाला एक अर्धा तासात मला पण देता येणार नाही. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्रैक्य जेव्हा आपण बघत आहोत तेव्हा परमेश्वर पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर जसं तुम्ही मी त्याला पाहत आहोत, मानत आहोत, तसा तो नाही आहे. तो फार वेगळा, फार गुंतागुंतीचा असा आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोच त्याला यशया 5:6 परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोच त्याला काढलेल्या जागा पूर्ण करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोच त्याला परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. जोपर्यंत आम्हाला तो समजू शकतो आम्ही शोधणं गरजेचं आहे. आम्ही शोधलाय का हो परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये? पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराला आम्ही शोधलं का? हे जे अध्याय मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अनेकदा वाचलेले तेव्हा लक्षात आलं होतं? कारण आम्ही शोधत नाही. आम्ही शोधत नाही. आम्ही आपलं नाही देवाचं वचन आहे सगळं खरं, चला शोधतच नाही. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. मागा त्याला, मला समजू दे, मला कळत नाहीये. परमेश्वर समजावं आपण कधी कधी प्रार्थना केली का हो? आपण सगळा कळणार समज. आता जुन्या काळातला जो परमेश्वर तोच परमेश्वर नवीन काळामध्ये पण आम्हाला दिसत आहे. कुणामध्ये दिसत आहे परमेश्वर? याचं उत्तर तर घ्यायला पाहिजे. मेंदूला जास्त एक्सरसाइज त्यामुळे उत्तर येणं झालं. हा, जुन्या काळातील परमेश्वर मला नवीन काळात दिसतोय. कोण आहे तो? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला म्हणतोय मी आणि पिता एक आहे. आणि माझ्या शब्दांवरून जर विश्वास ठेवत नसला तर माझ्या कृतीवरून विश्वास ठेवा. आता
प्रभू येशू ख्रिस्ताच्या अशा कोणत्या कृती होत्या की ज्याच्यावरून शिष्यांनी विश्वास ठेवावा की प्रभू येशूच परमेश्वर आहे? सांगा बघू. हे वाचताना मला विचारायला नाही कुठल्या कृतीबद्दल प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. माझ्या कृतीवर ओळखून घ्या की मीच पिता आहे म्हणून. सांगा बघू कुठल्या कृती होत्या? आता तुमच्याकडे यायला पाहिजे. सांगा लवकर 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 सांगा. बरेच वर्ष तुम्ही चर्चला येत आहे. सांगा. दिनांना कळवली जाते. बर आणखी? आज्ञा नाही विचारलेल्या. येशूची कृत्य अशी कोणती कृत्य होती की ज्याच्यावरून लोकांनी किंवा शिष्यांनी समजून घ्यायचं होतं की येशू ख्रिस्त हाच पिता आहे किंवा येशू ख्रिस्त हाच देव आहे? हा सांगा ना कुठले कुठले? पाण्याचा द्राक्षारस. आणखी? बर आणखी? आजार बरे करणे प्रत्येकाने, मृतांना उठवते. अजून? आंधळ्यांना दृष्टी देणे. आणखी? आंधळे डोळत होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरिबा सर्वांना चांगले देतो. बर आणखी? आता या सगळ्या कृतींचा येशू ख्रिस्त देव आहे याच्याशी काय संबंध? ह्या सगळ्या कृतींचा, ह्या सगळ्या चमत्कारांचा, ह्या सगळ्या अद्भुत गोष्टींचा येशू ख्रिस्तच पिता आहे किंवा देव आहे असा कसा संबंध आम्ही लावायचा? सांगा. तो प्रत्येक गोष्टीवर अधिकारवाणीने बोलत होता. बर आणखी? आम्ही आज बायबल कसं वाचायचं शिकत होतो बरं का. पुस्तक बोलते त्याने वाचू नका, समजून घ्या काय आहे. हा पुढं तो अधिकारवाणीने प्रत्येक गोष्ट शिकवत होता. बर त्याच्या अधिकारावरून समजून घ्यायला पाहिजे की तो पिता आहे. बर आणखी पुढं? लवकर सांगा. तुम्हालाच फोन लागणार आहे, वेळ होणार आहे, तुम्हालाच घरी जायचं. पण सांगा सांगा लवकर सांगा. काय काय माझं बाळाचं नाव नाही लवकर पण सांगायला सांगा. कसं समजून घ्यायचं त्याच्या कृत्यांवरून की तोच पिता आहे? येशू ख्रिस्ताने जी कृत्य केली ती त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. काय साक्ष देत आहे? की तो देव आहे किंवा तो देवाचा पुत्र आहे. कशी कशी साक्ष देतात ती कृत्य? इथंच आम्ही अडकलो. हा सांगा कशी साक्ष देतात ती कृत्य? आम्हाला माहिती आहे पण आम्ही कधी विचार नाही केला. सांगा लवकर. सांगा. बर शिकूया. परमेश्वरानं मातीचा मनुष्य घडला. बरोबर आहे? बरोबर आहे का? प्रभू ख्रिस्ताकडे का आंधळ्याला आणण्यात आलेलं होतं आणि त्या आंधळ्याला येशूच्या जवळ घेऊन आल्यानंतर येशू ख्रिस्तानं काय केलं तर जमिनीवर थुंकला, त्यानं चिखल केला आणि तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावला आणि सांगितलं शिलो नावाच्या तळ्यामध्ये जाऊन धुऊ. असं काय केलं प्रभू ख्रिस्तानं माहिती आहे का?
कारण तो जन्मात होता त्याला बुबुळच नव्हती. बुबुळ समजते? बुबुळ म्हणजे काय? डोळ्याचा काळा भाग नव्हता. ते जर नाही तर बघू शकत. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं होते का? मातीचा मनुष्य घडला. माहित आहे कुणी? जुन्या करारात परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं ती माती घेतली आणि तीच माती लावली आणि मातीपासून नवीन डोळा केला. सांगितलं तो निर्माण करणारा मीच होतो. माझ्या ते सामर्थ्य अजून पण आहे. मी तेव्हा मातीचा मनुष्य निर्माण केला होता. आता देखील मातीपासून मी नवीन डोळा तयार करत आहे. मी आणि पिता एकच आहे. आम्ही बघितलं नाही, आम्हाला कळलं नाही. तो समुद्रामधून जात होता. मोठ्याच्या मोठं वादळ आलं. झोपला होता. शिष्याने म्हणाले प्रभू आम्ही बुडतोय. आणि मग तो तिथे गेला आणि त्याला हात केला. म्हणाला उभा राहा. वारा थांबला. समुद्र शांत झाला. सगळं काही निवांत झालं. परमेश्वरानं सांगितलं ज्यानं समुद्राला त्याची मर्यादा लावून दिली. मी त्याला म्हटलं थांब, तू इथपर्यंतच यायचंयस, याच्या पुढे तू येणे नाही. योबाच्या पुस्तकामध्ये ज्यानं समुद्राला आज्ञा दिली तो मीच आहे, मीच पिता आहे. आम्हाला समजलंच नाही. आणि काय म्हणू लागलो? हा कसा मनुष्य आहे? वाराने समुद्र कोणाचा ऐकतो? प्रभू येशू ख्रिस्तानं मेलेल्यांना उठवलं. जुन्या काळामध्ये मेलेल्यांना उठवणारा केवळ एकच होता. कोण? परमेश्वर. आणि तो तेच काम कोण करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तर मी आणि पिता एकच आहे. आम्ही बघितलंच नाही. आम्ही कधीच बघितलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं ते सामर्थ्य आणि तो पिता असण्याचे अनेक पुरावे दाखले आहेत, पण आम्ही कधी बघितलेच नाहीत. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तानं अनेकांना काय केलं? आरोग्यदान दिलं. त्याने शब्दानच भूत घालवली. बरोबर आहे? जुन्या काळाच्या काळामध्ये हे कोण करत होतं? आरोग्य देण्याचं काम परमेश्वर. कोण काम करत होतं? हे परमेश्वर. तर तुम्ही आणि पिता एकच आहे. त्याने 5 भाकरी घेतल्या, 2 मासे घेतले, ईशोकाल स्मरण केलं आणि ते किती जणांना पुरवलं? स्त्री आणि बालक वेगळीच. तो म्हणाला ज्यानं एका झाडाच्या बीजापासून हजारो फळं, हजारो झाडं निर्माण केली, ती सामर्थ्याची कृत्य करणारा तो परमेश्वर आणि मी एकच आहे. आम्हाला विश्वास आहे. देवाच्या मित्रांनो, आम्ही बायबल वाचताना शिकलो पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तर माझ्या कृत्यांकडे बघा आणि मग तरी विश्वास ठेवा की मी आणि पिता एकच आहे. मी अब्राहमाच्या पूर्वी पण होतो, मी आत्ताही आहे आणि पुन्हाही असणार आहे. मी आणि पिता एकच आहे. समजते? आता जे पिता पुत्र यांचं नातं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पिता आणि पुत्राचं नातं हे तुमच्या आणि माझ्या आमची समज आहे तसं नाही आहे. आम्हाला काय प्रश्न पडतो? बऱ्याचदा आम्ही विचारतो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे तर मग त्याची आई कुठं आहे? तसं काही नातंच नाही आहे. तुम्हाला मला वाटतं मुलगा म्हणजे बाप पाहिजे, आई पाहिजे. नाही, पुत्र
ही पदवी आहे. पुत्र ही काय आहे? पदवी. काय आहे? आणि ती पदवी सगळ्यात पहिल्यांदा कुणाला दिली होती माहितीये का? आदामाला. विश्वास नाही वाटत आहे? लूक वर्तमान 3रा अध्याय. झोपाली का? बंद करूया. ऐकणारे ऐकत आहेत, बाकीचे म्हणतात चालू द्या तुमचं. येशूची वंशावळ मिळाली का? 3रा अध्याय. लूक वर्तमान 3रा अध्याय. नाही, आता ही सुरुवात कशी आहे माहिती का? येशूची सुरुवातची येशूची वंशावळ ही येशू पासून आहे. मत्तयाची वंशावळ अब्रामापासून सुरू होते. लुकाची वंशावळ येशू पासून सुरू होते, उलटी मागे चालते. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. तो योसेफ एलीचा, मग एली मत्ताताचा, तो लेवीचा, तो मलकीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा, या माग या 37वा वचन. तो मथुशेलहाचा, तो हनोक. मथुशेलह कुणाचा मुलगा? हनोकाचा. हनोक यारेदाचा, यारेद महलेलाचा, महलेला केनानाचा, केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र. देवाचा पुत्र कुणाला म्हटलेलं होतं सगळ्यात पहिल्यांदा? आदामानं पाप केलं आणि ते देवाचं पुत्र असणं हे जे पद आहे त्यानं घालवलं. आम्ही सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलो. ती देवाचा पुत्र बनण्याची संधी परमेश्वरानं अनेकांना दिली. पहिल्यांदा आदामाला मिळाली, नंतर नोहाला मिळाली, नंतर अब्राहामाला मिळाली, नंतर ती योसेफाला मिळाली, त्यानंतर ती मोशेला मिळाली. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्यामध्ये असणाऱ्या कमतरता, पाप, चुका त्यांना त्या पदापासून ढळवत देत होत्या. आणि म्हणून एका अशा माणसाची गरज होती की ज्यानं आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं नाही. आणि त्यासाठी देवानं स्वतः या जगामध्ये मनुष्य देह धारण केला. आणि तो मनुष्य देहामध्ये राहून देखील सर्व तऱ्हेनं पाप विरहित असा राहिला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला काय म्हणतो? मनुष्याचा पुत्र. तो काय म्हणाला स्वतःला? मनुष्याचा पुत्र. म्हणजे तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? जो देवाचा पुत्र होण्यासाठी मानवी देहात आला तो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुत्र असणं हे कशामुळे झालं? त्यानं मानवी देह घेतल्यामुळं. नाहीतर तो आधी कोण होता? देवाच्या अस्तित्वाचा एक भाग, देवापासून वेगळा देव, परंतु तो आणि परमेश्वर एक असा. समजतंय? साहेब तुम्ही आता काय पण सांगा, आमची कॅपॅसिटी संपलेली आहे. आता आम्ही फक्त ऐकत आहोत, समजत काहीच नाही असं. तरी पण मी सांगणार, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? आता तैक्याचा 3रा भाग कुठला? काय भाग आहे? पवित्र. जास्त विचार करण्याची गोष्ट नाही. देवाचं वचन सांगतं देव आत्मा आहे. आत्मा देव आहे. देवाचा पवित्र आत्मा हा देवापासून वेगळा, परंतु परमेश्वराच्या अधिकाराचा, सामर्थ्याचा, त्याच्या प्रत्येक जे काही त्याचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये समान आहे. आणि देवाच्या आत्म्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराचा आत्मा जुन्या काळाच्या काळापासून चालत आलेला आहे आणि तो सामर्थ्याची कार्य करतच आहे. समजते? लक्षात येते? आता हे सगळं काय चाललंय समजते? नाही समजत. परमेश्वराचं मंदिर बांधलं. कोणी बांधलं? शलोमोन राजाने. बरोबर आहे. आणि शलोमोन राजानं मंदिर बांधल्यानंतर जेव्हा तो मंदिरासाठी प्रार्थना करत आहे तेव्हा तो काय म्हणतो? हे प्रभू, तू हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये
प्रकाशातून तारे निर्माण होतात, ज्याच्या मुखातून ग्रह निर्माण होतात, सृष्टी निर्माण होते, तो त्या निर्माण झालेल्या सृष्टीतील एका छोट्या ग्रहावरील छोट्या जागेतील छोट्याशा मंदिरामध्ये जाऊन राहू शकेल का? शंभर तेच सांगितलं प्रभू, तो हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहू शकत नाही, कारण तू सर्वकडून तो आम्हाला घेरलेला आहेस. तू या मंदिरामध्ये राहू शकत नाहीस. पण तरी देखील या मंदिराने तुझ्यासाठी उभं केलेलं आहे. जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, वचन सांगतं परमेश्वराचं तेज तिथं आलं इतकं की याचकांना सेवेसाठी मंदिरात जाता येत नव्हतं. मला तुम्हाला सांगते हे काय आहे. परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर इतकं प्रेम केलं की त्यानं स्वतःला मर्यादा लावून घेतल्या. काय केलं त्यानं? स्वतःला मर्यादा लावून घेतल्या. समजतंय का? हे असं आहे की कोणीतरी आपल्या करिअर मध्ये काम करणारी एखादी गृहिणी जी एखाद्या उच्च पदावर होती किंवा मोठा जॉब करत होती किंवा मोठ्या पदावर होती, ती डिलिव्हर झाली, तिला मूल झालं आणि तिनं मुलाच्या संगोपनासाठी आपली नोकरी आपलं पद सगळं सोडून दिलं प्रेमासाठी. मर्यादा स्वतःला लावून घेतली लेकरावरील प्रेमासाठी. तिला कदाचित खूप मोठं काय होता आलं असतं, परंतु तिनं आपल्या लेकराच्या प्रेमासाठी त्या सगळं त्यागलं आणि ती फक्त आई म्हणूनच राहिली. तसं परमेश्वरानं तुमच्या माझ्यावर प्रेम केलं आणि तुमच्या माझ्याबरोबर राहता यावं म्हणून त्यानं स्वतःला मर्यादा लावून घेतली. तुमच्या माझ्याशी बोलता यावं म्हणून त्यानं पुत्राच्या रूपानं स्वतःला प्रकट केलं, आत्म्याच्या रूपानं स्वतःला प्रकट केलं. ते वेगळे आहे त्याच्यापासून, परंतु ते स्वतः देवच आहे. देवच आहे. ते त्रैक्य म्हणजे पित्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर केलेलं प्रेम, त्या प्रेमाचं प्रतीक. नाहीतर तुम्ही आणि मी परमेश्वराला कधीच बघू शकलो नसतो, समजू शकलो नसतो, जाणून घेऊ शकलो नसतो. समजतंय? लक्षात येतं? फक्त तुमच्याशी माझ्याशी बोलावं म्हणून त्यानं हे त्रैक्य सामर्थ्य तुमच्या माझ्या समोर दिलं. कारण मोशाला सांगतोय, कुणी मनुष्य मला बघू शकत नाही, मला बघितलं तो मरून जाईल, पण तरी देखील तो अनेक ठिकाणी लोकांना भेटी देत आहे आणि त्या भेटी देत असताना तो स्वतःला मर्यादा लावून घेत आहे. ते त्याचं त्रैक्याचं सामर्थ्य आहे. समजतंय? इथपर्यंत लक्षात येते का? परमेश्वराचं त्रैक्य हे आजपर्यंत तुमच्यासाठी माझ्यासाठी एक मिस्ट्री किंवा एक रहस्य होतं, पण आज आम्ही समजून घेऊया ते मिस्ट्री किंवा रहस्य नाही आहे, ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने केलेल्या प्रीतीचं प्रमाण आहे. जर तसं नसतं तर कदाचित परमेश्वर तुम्हाला कधी समजलाच नसतं. आम्ही अजूनही भरकटत असतो, आम्हाला कधीच तो मार्ग दिसला नसता. जुन्या काळात आमचा जो परमेश्वर किंवा नवीन काळात आमचा जो परमेश्वर आहे किंवा आमचा जो परमेश्वर आहे तो इतका, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सेंड असं शब्द आहे, कल्पना शक्तीच्या, आकलन शक्तीच्या पलीकडचा देव. कसा? कल्पना शक्ती आणि आकलन शक्तीच्या पलीकडचा परमेश्वर कसा आहे? कल्पना पण करता येत नाही. जो दिसला सिंहासनावर असणारा, प्रकटीकरण झालेल्या योगानाला तो म्हणतो, जो सिंहासनावर होता तो दिसण्यात यास्पे आणि सारदी या रत्नांसारखा होता. हेच म्हणतो, त्याच्या कमरेपासून खाली तृणमानाच्या तेजासारखं तेज आणि कमरेपासून वर तृणमानाच्या तेजासारखं तेज पसरलेलं होतं. त्याच्यापासून जी वाणी होत होती ती जणू काय समुद्राच्या गर्जनेसारखी होती. कल्पना करू शकत नाही, बुद्धीनं समजून घेऊ शकत नाही असा तो परमेश्वर. पण त्याने स्वतःला मर्यादा लावून घेतली आणि तुम्हाला मला दिसेल, समजेल असं त्यानं स्वतःचं अस्तित्व या जगामध्ये दिलं. त्रैक्याच्या द्वारे, पुत्राच्या द्वारे.
म्हणून पुत्र म्हणतो, तुम्ही मला पाहिलं, तुम्ही पित्याला पाहिलं नाही, कारण मी त्याचं पूर्णत्व आहे तुमच्यामध्ये असणार. समजते? लक्षात येते? अजूनही नाही समजलं. सोप्या भाषेत सांगतो. एक मुलगा होता आणि त्याचं खूप सुंदर शेत होतं आणि त्या शेतामध्ये आंब्याचे खूप मोठं झाड होतं आणि ते झाड त्या मुलाचं मित्र होत. तो मुलगा जणू काही त्या झाडाच्याच अंगाखांद्यावरती खेळत मोठा झाला. तो आपलं सगळं दुःख जे काय असेल ते त्या आंब्याच्या झाडाला जाऊन सांगायचा, बोलायचा, गप्पा मारायचा. हळूहळू तो मुलगा मोठा होत गेला आणि मग एक दिवशी अशी वेळ आली की त्याला कामासाठी दुसऱ्या गावामध्ये जाणं भाग होतं. आणि त्या दुसऱ्या गावामध्ये जाताना त्रास होत होता. का? कारण ते जे झाड होतं, आंब्याचं झाड, ते त्याच्या खूप जवळच होत. आणि मग तो आपल्या वडिलांना म्हणाला, मला हे झाड सोडून कुठं जाऊ देत नाही. वडील म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी माझ्याकडे ये, मी तुला एक गोष्ट देणार. मुलगा सकाळीच वडिलांच्याकडे दिला. वडिलांनी एक डबी दिली आणि म्हणाले, तुझं आंब्याचं झाड या डबीमध्ये मी तुला देत आहे, हे घेऊन जा. मला एक कसं शक्य आहे, मला दिसतंय आंब्याचं झाड तिथंच आहे आणि एवढं मोठं झाड मी डबीमधून कसा घेऊन जाऊ शकतोय. बाप म्हटलं, उडून तर बघ. त्याने ती डबी उघडली. आतमध्ये आंब्याची एक पोळी होती, आंब्याचं बी. बाप म्हणाला, की त्याच झाडाचं आहे, जिथं कुठं जाशील तर ही कोय कोड, ही कोय पूर आणि त्याच्यापासून झाड निर्माण होईल. ह्याच झाडाचा ते भाग असतो. तुझं झाड तुझ्याबरोबर नेहमी राहील. जसं ते सर्व मोठं झाड ते एका छोट्याशा डबीमध्ये बंदिस्त झालं, कशाच्याद्वारे? कोळीच्या द्वारे. तसं आम्हाला न कळणारा परमेश्वर तुमच्यासाठी माझ्यासाठी बंदिस्त झाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेदधर्मामध्ये. समजतंय? हे त्याचं प्रेम होतं की आम्ही देवाला ओळखावं, बोलावं, त्याच्याबरोबर राहावं. लक्षात येते? त्रैक्य रहस्य नाही आहे. त्रैक्य तुमच्या आणि माझ्यावरती असणारं देवाचं प्रेम आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करू. बाकी काय नाही समजलं तरी चालेल, जे काय मनापासून मी सांगतोय, पण एवढंच समजून घ्या की त्याचं त्रैक्य म्हणजे त्यानं तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी स्वतःला लावून घेतलेली मर्यादा आहे. इतकं प्रेम तो तुमच्यावर माझ्यावर करत आहे. त्या प्रेमाचं उत्तर आम्ही कसं देत आहोत? ख्रिस्तासाठी आम्ही स्वतःला मर्यादा लावून घेत आहोत, नियम लावून घेत आहोत, आज्ञामध्ये चालत आहोत, का आम्ही स्वैर वर्तन करत आहोत? देवाच्या लेकरांनो, आज आम्ही स्वतःच जीवन तपासून बघूया आणि त्या परमेश्वराच्या प्रेमाचं उत्तर देण्यासाठी त्या परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करूया. अजूनही खूप आहे जो पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर आहे ना, अजूनही खूप आहे जो तुमच्या आणि माझ्या शक्तीच्या, समजाच्या, बुद्धिमत्तेच्या पलीकडचा आहे, पण आम्ही कधीच त्याला शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. शोधूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया, योग्य रीतीनं बायबल वाचण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या लेकरांनो, एवढं तरी करू शकेल का? जमेल आम्हाला हे करायला? खरंच आम्ही शोधू शकणार आहे? आत्मा, देवाचा आत्मा मला समजेल, मदत करेल, मार्गदर्शन देईल, पण आम्ही स्वतःहून वाचणं तरी गरजेचं आहे, आम्ही स्वतःहून शोधणं तरी गरजेचं आहे. देवाच्या लेकरांनो, शोधा. देवाचं वचन सांगतं, परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा. परमेश्वराचा ग्रंथ तुमच्यासाठी, माझ्यासाठी बहुमूल्य देणगी आहे आणि याच्यातून आम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.
परमेश्वर तुम्हाला आणि मला ते त्रैक्य समजण्यासाठी अधिकाधिक तो शक्तिमान करू आणि जसं जसं आम्ही त्याला समजत जाऊ आम्ही अधिकाधिक त्याच्या जवळ येत जाऊ की आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचे गौरव देवाच्या सांगण्यामध्ये जाऊया प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश प्रभू, आम्ही आमचं जीवन आमचं अस्तित्व सर्वस्व तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. तू अगम्य परमेश्वर आहेस, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारा देव आहेस. हे माझ्या राजा तू आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा देव आहेस. प्रभू, जर तू आम्हाला तुझी ओळख दिली नसतीस तर आम्ही कधीच तुला ओळखू शकलो नसतो. आमच्या मानवी अत्यल्प बुद्धीमध्ये आम्ही तुला कधीच सामावून घेऊ शकलोच नसतो. जर तू तुझी ओळख आम्हाला दिली नसतीस आम्ही अजूनही भरकटलोच असतो. आमचा आत्मा जो तुझ्या मुखातील श्वास त्या आमच्या आत्म्याला तुला शोधण्याचे अहोरात्र प्रयत्न केले असते पण आमच्या हाती काहीच लागलं नसतं कारण आम्हाला तुला शोधताच आलं नसतं. आम्ही संपूर्ण आयुष्य तुला शोधता शोधता मरून गेलो असतो परंतु आम्हाला तू कधीच सापडला नसतास कारण तू आमच्या कुवतीच्या पलीकडे असणारा देवस. प्रभू, तू आमच्यावर प्रेम केलंस आणि तू अंशांशाने प्रकाराप्रकाराने आम्हाला प्रकट झालास. ते तुझं संपूर्ण अस्तित्व नव्हतं प्रभू परंतु ते तुझ्या अस्तित्वाचा भाग होता आणि तुझं संपूर्ण प्रकटीकरण तुझ्या पुत्राच्या द्वारे तू आम्हाला दिलंस. त्या पुत्रानं त्याच्या शब्दांच्या आणि कृतींच्या द्वारे आम्हाला तुझी ओळख करून दिली. आम्ही धन्यवाद देतो, उपकार मानतो, आभार मानतो. आणि तुझ्या चरणाजवळ येत असताना धन्यवाद देतो की आमच्यावरील प्रेमाखातीर तू स्वतःला मर्यादा घातलीस. आमच्यावरील प्रेमाखातीर तू स्वतःला परमेश्वर बाप्पा बंदिस्त केलंस. आमच्यावरील प्रेमाखातीर प्रभू तू देह धारण केलंस. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आम्हाला तू समजावास म्हणून प्रभू आम्हा प्रत्येकाच्या शरीर रूपी मंदिरामध्ये तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू वास करून राहत आहेस. धन्यवाद देतो. तू हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाहीस पण आमच्या शरीरामध्ये राहायला तू येत आहेस. उपकार मानतो. आमची लायकी नसताना आमची पात्रता नसताना तू स्वतः आमच्यामध्ये येऊन राहत आहेस तुझ्या आत्म्याच्या द्वारे. उपकार मानतो. तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवादच देतो. आणि आज तुझं त्रैक्य ज्याला तुझं प्रेम दाखवत आहे त्याबद्दल आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. विनंती प्रार्थना करतो आम्हाला तुला शोधण्यासाठी अधिकाधिक तुझ्या जवळ येण्यासाठी आणि अधिकाधिक तुझी उपासना आणि आराधना करण्यासाठी आणि प्रभू तुझ्याप्रमाणे बनण्यासाठी मदत कर. तुझ्या सामर्थ्याचा वर्धस्थ अभिषेक येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन.